बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये मॉकड्रिलच्या वेळेस गोंधळ झालेला आहे. अवकाळी पावसामुळे हा गोंधळ उडाला. कल्याणमध्ये मॉकड्रिल सुरू सुरू होतं, मात्र त्याच वेळेस पाऊस आला आणि त्यामुळं या ठिकाणी मॉकड्रिल सुरू असताना गोंधळ उडालाय. राज्यभरात ठिकठिकाणी मॉकड्रिल केलं गेलं. कल्याणमध्ये सुद्धा मॉकड्रिल सुरू असताना त्याच वेळेस पाऊस आला, त्यामुळं मॉकड्रिल करताना गोंधळ उडालाय. तर या ठिकाणी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी. पाहूयात. तो भारताने केला आहे. त्यानंतर आज डोंबिवलीमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. कल्याणमध्ये सुद्धा या मॅक्सी ग्राउंडमध्ये आज इथे एक मॉक ड्रिल करण्यात आलं होतं शासनातर्फे. मात्र पाऊस आल्याने थोडासा व्यत्यय आला. परंतु नागरिकांची उपस्थिती इथं प्रार्थनीय होती. आज माझ्यासोबत काही नागरिक इथं आहेत. आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की काय सांगाल की आज इथं जो मॉक ड्रिल केला त्याबद्दल काय सांगाल? आजचा जो मॉक ड्रिल झालेला आहे, नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं घोषणा केली होती, चुन चुन के मारेंगे और घुस के मारेंगे, असं आज जवळजवळ नऊ नऊ अतिरेक्यांचा जो बालेकिल्ले सगळे उद्ध्वस्त करून टाकलेत. आणि काश्मीरमध्ये पण आता पाकिस्तानी विमानात पाडलं गेलंय अशी बातमी आलेली आहे. त्याचा हा जल्लोष या ठिकाणी आज साजरा केला जातोय आणि त्याचाच मॉकड्रिल म्हणून हा उपक्रम इथं राबवला गेलाय. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावंच लागणार आणि देणार. त्यांनी जो भ्याड हल्ला केला याचा आम्ही जाहीर निषेध करतो. नागरिक हे सतर्क झालेले आहेत आणि कुठेतरी भारतावर जर यदाकदाचित जर आक्रमण पाकिस्तान युद्ध जर झालंच तर नागरिक हे सदैव तयार आहे देशासाठी, देशप्रेमापोटी. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.